पेढे भरपूर आहेत, मला फक्त 2 मिनिटं द्या, मी लगेच घेऊन येतो. आलोच. अरे वा स्वानंदी, पेढा उचललीस. हा स्वानंदी, अभिनंदन हा, तुला मुलगाच होणार आहे. मॅडम मी येतच होतो खाली आणि हे ताट का आणलं वरती? ह्याच्यात बर्फी असायला हवी होती ना. हा, ते बायकोला खुश कसं ठेवायचं तुला बरोबर माहितीये ना. म्हणजे स्वानंदीला मुलगा हवा म्हणून तू दोन्ही वाट्यांमध्ये पेढे ठेवले होतेस. आदर्श पती आहेस म्हणे. मॅडम माझ्यासाठी स्वानंदी आनंदी असणं हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. यात पेढा निघाला म्हणून स्वानंदीला जो आनंद आला ना, तेच बघण्यासाठीच तर मी हे सगळं केलं. आम्हाला माहिती आहे गेम्स वगैरे मजा मस्ती असते, शेवटी मुलगा होणार की मुलगी होणार हे देवाच्याच हातात आहे. हा, पण मला एवढं माहिती आहे की आत्ता भले स्वानंदी गेम जिंकल्या असल्या तरी शेवटी आम्हाला स्वानंदी सारखीच क्यूट मुलगी होणार आहे. तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असंच राहू द्या, कुणाचीही दृष्ट लागता कामा नये. आता बघ ना, कार्यक्रम पण सगळा व्यवस्थित चाललाय, कुठलंही विघ्न येता कामा नये एवढीच इच्छा आहे आता. मनी सर, साहेब तुम्हाला बोलवत आहेत. येतो. या तुमचीच वाट बघतोय. बोला ना, अर्जंट बोलवलं? हो, महत्वाचं काम आहे. घे स्वानंदी, तुझ्यासाठी हा हार. साहेब मला नकोय. अरे गिफ्ट म्हणून. त्यांना जर नको असेल तर तुम्ही प्लीज नका देऊ त्यांना. हे बघ, मला माहितीये की माझ्या पैशातून तुम्हाला कुठलीही भेटवस्तू नकोय, तुम्हाला स्वावलंबी व्हायचंय. अरे पण स्वानंदी या घरची मोठी सून आहे. ह्याच्या आधी तिचा कधीही यथोचित मान सन्मान झालेला नाहीये, म्हणून सांगतोय. घ्या. दे. हा. म्हणे तो हार तिच्या गळ्यात घाल ना. काय गई संचिता, कसं मस्त चाललंय ना, सगळं छान चाललंय. आणि तुम्ही काय करताय, प्लॅन होणार आहे का नाही? जरा शांत राहाल, बी पेशंट म्हणून. जो काही धमाका होणार आहे ना, तो इथे तुमच्या समोरच होणार. तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवा आणि नीट बघा. वाह, किती खुलून दिसतोय हा हार स्वानंदीच्या गळ्यात. कपल फोटो व्हायलाच हवा. तिवारी, या या, त्या दोघांचा फोटो काढा. संचिता, ती परडी इतक्या लांब बसून चालणार नाही. काहीतरी करून ती स्वानंदीच्या जवळ न्यावी लागेल. सुजित, माहितीये मला, काय करू? ती परडी मी स्वानंदीच्या हातात नेऊन देऊ का? सुजित थांब यार, जरा होईल काहीतरी. प्रत्येक वेळेला वाकड्या चिरायला पाहिजे का? ट्रस्ट मी सुजित, भांडू नकोस आता इथे. 1 मिनिट, आता धनुष्यबाण धरून फोटो काढायचा. मॅडम कशाला? धनुष्य धर. एक मिनिट, आता परडी देते, परडी धरून फोटो काढायचा, अशी पद्धत आहे.
संचिता ऐक ना यार, ऐक ना ऐक ना ऐक. हा सगळा बेकार प्लान आहे. आपण सहज पकडले जाऊ. आजच्या दिवशी आपण याच्यात नको पडायला. प्लीज सोड. नाही सर सोडू? माझ्याच घरात येऊन माझ्याच डोक्यावर बसले, तिला सोडू मी? डोहाळ जेवणासाठी आली नटून थटून, सगळे कौतुक करतायत तिचं, आशीर्वाद देतायत तिला. मी सून आहे ना सरपोतदारांची, आणि हे सगळं मी नाही बघू शकत, कळलं तुला? आणि सुजित, हे सगळं मी तुझ्यासाठी सुद्धा करते, लक्षात ठेवा तू. आय नो संचिता, आपण प्लीज हे समजून घेण्याचा प्रयत्न कर की हा प्लान बॅकफायर होऊ शकतो. आपणच अडकू त्यात. काय सांगितलं त्यांनी? आजच्या दिवशी तरी आपण हे नको करायला. एवढंच मी तुला समजवण्याचा प्रयत्न. ऐक ना प्लीज, नको थांबूस मला, मी नाही ऐकणार आहे तुझं. इनफॅक्ट या सगळ्यात मला तुझ्या मदतीची गरज आहे, आणि ती मदत चुपचाप करायची असतो, कळलं तुला? ऐकायचंच नसतं. नसतं. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कसा आहेस? मी ठीक आहे. देवाची कृपा साहेब. धंदा कसा चाललाय? व्यवस्थित साहेब, देवाची कृपा. देवाची कृपा की सरपोतदार साहेबांची दया? नाही म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला महिन्याला एक फिक्स इन्कम मिळतं, नाही का? देवघराच्या सजावटीसाठी लागणारी फुलं, शिवाय दर महिन्याला आमच्याकडे काही ना काहीतरी कार्यक्रम असतोच. ती सगळी फुलं आम्ही तुमच्याकडून घेतो, राईट? शिवाय डॅडच्या ऑफिसमध्ये काही ना काही प्रोग्राम्स असतात, त्यासाठी लागणारी फुलं, हे सगळं आम्ही तुमच्याकडून घेतो, बरोबर? तसं म्हणलं तर आमच्यामुळे तुम्हाला एक लॉटरीच लागलेली असते, नाही का? मॅडम अगदी बरोबर बोलतात. अहो, सरपोतदार साहेबांचा हात आहे माझ्या डोक्यावर, म्हणून तर मी इथे उभा आहे. कोरोना काळात आमचा धंदा बंद झाला होता, त्यावेळी उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्या कामामुळे आम्ही वाचलो आणि आमचा धंदाही वाचला. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. आणि बंगल्यातून मिळणाऱ्या फिक्स ऑर्डरच्या जीवावर मी माझ्या मुलाला शिकवून मोठा केलाय. आज तो चांगल्या कंपनीत कामाला पण लागलाय. अरे वा, बघितलं? सरपोतदार साहेबांचे किती उपकार आहेत तुमच्यावर. दादा, आता याच उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली. म्हणजे मी काही समजलो नाही मॅडम. सांगते. आज आमच्या घरात जो कार्यक्रम आहे डोहाळ जेवणाचा, त्याची ऑर्डर तुझ्याकडेच येणार आहे. हो. मग त्यासाठी तुम्ही फुलांची परडी बनवणार आहात, करेक्ट? मला अजून एक तशीच सेम टू सेम दुसरी परडी बनवून हवी, ज्यामध्ये तुम्ही असं एक डिव्हाइस ठेवा ज्यात ब्लॅक कलर असेल आणि त्याचा रिमोट माझ्याकडे असेल. रिमोट दाबल्यानंतर तो कलर उडला पाहिजे, छोटासा ब्लास्ट झाला पाहिजे. रिमोट